सुप्रिया सुळेंकडून महादेव मुंडे कुटुंबियांची भेट। मारेकरी कधी पकडले जाणार, महादेव मुंडेंच्या पत्नीचा सवाल। तर उपोषण करू नका, महादेव मुंडे कुटुंबियांना सुप्रिया सुळेंची विनंती। खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या पत्नीला अश्रू अनावर, आव्हाड आणि बजरंग सोनवणेंचीही उपस्थिती। बीड प्रकरणात लक्ष घालू असा शब्द शहांनी दिला। अन्नत्याग करू नका, सुळेंचं आवाहन। देशमुख कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, सुप्रिया सुळेंचं आश्वासन। धनंजय देशमुख यांना सीआयडी कार्यालयासमोर धमकी। देशमुख कुटुंबियांची सुप्रिया सुळेंसमोर माहिती। तर आरोपी जामिनावर सुटले तर आमचा एकही माणूस जिवंत राहणार नाही, देशमुख कुटुंबियांना आक्रोशानावर। शिवलिंग मोराळे अद्यापही मोकाट फिरतोय, सुळेंसमोर ग्रामस्थांची माहिती। तर शरद पवार मस्साजोगला आले त्या दिवशी तो इथंच होता, वैभवी देशमुखची माहिती। सरकारला कोणाला तरी वाचवायचं आहे, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आवाज दाबला जातोय। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, मात्र त्यासाठी स्वतःमध्ये नैतिकता असायला हवी, राऊतांचा हल्लाबोल। पीआय महाजन आणि पीएसआय पाटील यांना सहआरोपी करा, आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई करा, मस्साजोग ग्रामस्थांची मागणी। तर कुठलंही कलम लावलं तरी 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन, ग्रामस्थांचा इशारा। हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून हर्षवर्धन सपकाळांनी पदभार स्वीकारला। काँग्रेस नेत्यांमध्ये कुठलीच नाराजी नाही, मला कोणामध्ये नाराजी असल्याचं दिसत नाही, जो निर्णय हायकमांड घेतो तो अंतिम। हर्षवर्धन सपकाळांच्या नियुक्तीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा, भाजप आमदार सुरेश धस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे मागणी। मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून चौकशीची मागणी। मंत्रालयात राजकीय अराजकता निर्माण झाली, खंबीर मुख्यमंत्र्यांनी अराजक मोडून काढायला हवं। मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयात गोंधळाचं वातावरण, संजय राऊतांचं विधान। शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर, बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानची आक्षेपार्ह पोस्ट। कमाल खाननं ट्विटरवर पोस्ट करताना सर्व मर्यादा ओलांडल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का, जिल्हा प्रमुख संजय पडते यांचा राजीनामा। पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींमुळे काम करणं शक्य वाटत नाही, संजय पडतेंनी लिहिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात उल्लेख। उद्धव ठाकरेंकडे अनिल परबांची तक्रार करणार, जितेंद्र जनावळेंची प्रतिक्रिया। विलेपार्ले विधानसभेत निर्णय घेणारे संजय राऊत आणि अनिल परब कोण, जितेंद्र जनावळेंचा सवाल। एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार कुंभमेळ्याला जाणार। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेचे आमदार खासदार कुंभस्नानासाठी प्रयागराजला जाणार। आरएसएस परिवारातील संघटनांचं हिंदू लोकसंख्या वाढीचं मिशन, हिंदू तरुणांनी लवकर लग्न करून 2 किंवा 2पेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शेंडेंचं विधान। समरजित घाटगेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट, घाटगेंनी गडकरींच्या घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण। समरजित घाटगे स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीविरोधात काँग्रेस कोर्टात जाणार, राहुल गांधींचा विरोध डावलून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती। कालच्या बैठकीत राहुल गांधींचं ज्ञानेश कुमार यांच्या नावावर एकमत नसल्याची माहिती। नाशिकमध्ये यंदा कांदा लागवड क्षेत्रात वाढ, 57% कांद्याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज। केंद्रानं कांद्यावरील निर्यात शुल्क सध्या रद्द करावं, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी। मोठी आवक होऊन कांद्याचे दर कोसळण्याची भीती। राज्यभरात शासकीय काम करणाऱ्या ठेकेदारांची कोट्यवधींची बिलं सरकारकडून थकीत, कोल्हापुरातील शासकीय कंत्राटदारांचं बांधकाम विभागाच्या कार्यालयावर आंदोलन। गडचिरोलीत तेंदूपत्ता मजुरी रखडल्यानं अंबडपल्ली गावातील ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला घातला घेराव, गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस ग्रामसेवकाला घेराव घालून तेंदूपत्ता संकलन आणि विक्रीला केला विरोध। सोलापुरात शिवजयंतीनिमित्त 19 तास दांडपट्टा चालवण्याचा विक्रम करण्याचा संकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना देण्यात येणार। भिवंडीजवळ शिवरायांचं भव्य दिव्य मंदिर पूर्णत्वास, 17 मार्चला तिथीनुसार शिवजयंतीला मंदिराचं लोकार्पण, भाजप आमदार संजय केळकर यांच्याकडून मंदिराची पाहणी। सोलापुरात 21,000 शर्टच्या बटनापासून शिवरायांची अनोखी प्रतिमा साकारली, युवा चित्रकार विपुल मिलचकर यांनी शिवरायांची मनमोहक प्रतिमा 4 दिवसात साकारली। वर्ध्याच्या सेलू तालुक्यात आरोग्य विभागातील 15 पदं भरली जाणार, पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रयत्नांना यश।
वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार परिसरात पिवळा पळस बहरला, तर यवतमाळमध्येही जंगल परिसरात रस्त्याच्या दुतर्फा केशरी रंगाची चादर. नाशिक पालिकेचा रोड सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय. एनजीओच्या माध्यमातून ऑडिट केलं जाणार, तर रस्ता सुरक्षा समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 36.2 अंशावर. 10 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान. नाशिकच्या शरणपूर रोड भागात अल्पवयीन मुलांची दहशत. अल्पवयीन मुलांकडून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींची कोयत्यानं तोडफोड. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. वर्ध्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 15,88,000चा मुद्देमाल जप्त. आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू. यवतमाळमध्ये एटीएम कार्ड बदलून रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. आरोपीकडून रोख रक्कम आणि कारसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भिवंडीत जमिनीच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या. 5 जणांना अटक. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी. सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून 2 घरफोडी करणाऱ्या चोरांना अटक. 14,39,000चा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या विटा तालुक्यातील गुजले वस्तीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील स्वयंपाकघरात सिलेंडरचा स्फोट. स्फोटामुळे शाळेचं नुकसान. सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. रत्नागिरीतील मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर अडकलेलं बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली सुरू. तब्बल 5 वर्षांनंतर जहाज काढण्यात येणार. जळगावात वाढत्या तापमानाचा केळी पिकाला फटका बसण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. केळी पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना. अमरावतीत उन्हाची चाहूल. फळांच्या दरात 15 ते 20% वाढ. कलिंगड, पपई, द्राक्ष, खरबूज, केळीला बाजारात मोठी मागणी. कर्नाटकातील मायाक्का देवीच्या यात्रेवरून परतत असताना तरुणांची उल्लडबाजी. सांगलीतील तरुणांना पोलिसांकडून चोप. 35 जण किरकोळ जखमी. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. बारामतीतील झारगडवाडीत दागिने चोरीला. चोरट्यांनी घरात घुसून 47,000च्या दागिन्यासह 47,000ची रोकड केली लंपास. मुंबईत गेल्या 2 महिन्यात 350 बांगलादेशींना अटक. मुंबई पोलिसांची कारवाई, तर विविध पोलीस ठाण्यात बांगलादेशींचा शोध घेऊन धरपकड. 2023-24 या आर्थिक वर्षातील मागील त्याला शेततळ योजनेतील अनुदानाचा निधी थकला. अनुदानापोटी 1,30,000 शेतकऱ्यांना मिळणार सुमारे 716 कोटी रुपयांचा निधी. अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग नाही. साखर कारखान्यांचे गाळप पूर्ण होऊन बंद होण्याचं प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 3 पट. गेल्या वर्षी आतापर्यंत केवळ 9 कारखान्यांचं गाळप पूर्ण झालं होतं, तर यावर्षी 25 कारखाने बंद झाले. 21 फेब्रुवारीला वीज कामगारांचं राज्यभर आंदोलन. विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. रखडलेले 17 SRA प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार. लॉटरीसाठी 25,000 घरं उपलब्ध होणार. निविदा प्रक्रिया काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश. नवी मुंबईच्या तळोजात सिडकोच्या 26,000 घरांच्या सोडत प्रक्रियेला सुरुवात. सोडत पूर्ण होण्याआधीच अनेक अर्जदारांची माघार घेत असल्याची सिडकोला ईमेलद्वारे माहिती.